धर्माचे पाळन करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नाही भीड भार तुका म्हणे साना थोर, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. धर्माचे पाळन करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगातील थोर संत जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा संतांच्या अवतार कार्याचं प्रयोजन सांगणारा अशा प्रकारचा आहे. आजपासून सुरू होणारा हा धर्मजागरण महोत्सव पहिला दिवस असल्यामुळे वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे नामपर विषय असला पाहिजे आणि आपल्याला त्यामध्ये धर्म पण साध्य करायचा आहे. नाम आणि धर्म दोन्ही गोष्टींचा विचार करायचा असल्यामुळे या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये धर्माचे पाळन अशी सुरुवात आहे आणि दुसऱ्या चरणामध्ये बीज वाढवावे नाम. दोन्ही गोष्टी साध्य करायच्या असल्यामुळे हा नेहमीचाच 4 चरणाचा अभंग आपल्यासमोर निवडलेला आहे. अत्यंत सुंदर असं वातावरण निर्माण झालेलं आहे. या सुंदर वातावरण निर्मितीच्या पाठीमागे जे आपल्या सर्वांचे अमाप कष्ट आहे, कळकळ आहे आणि हा उत्साह आहे, हा निर्माण झालेला हा उत्साह आपल्या कोकण प्रांताच्या दृष्टीने कोकण प्रांताला शोभण्यासारखाच आहे. कारण हे करू शकतो ते कोकण प्रांतच करू शकतो अशा प्रकारचा उत्साह. आणि माझे अत्यंत परमस्नेही हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी मला बऱ्याच दिवसापासून या उत्सवासंबंधी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या होत्या. याचा हेतू काय वगैरे तो आज मला प्रत्यक्ष डोळ्याने दिसतोय. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे दिसतोय, आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर जे भाव आहे त्यामुळे दिसतोय. आपल्या कोकण प्रांताचं वैशिष्ट्य हे आहे की महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असताना असं दिसतंय काही ठिकाणी क्वांटिटी असते पण क्वालिटी नसते, काही ठिकाणी क्वालिटी असते पण क्वांटिटी नसते. आपल्या कोकण प्रांतामध्ये क्वांटिटी पण आहे आणि क्वालिटी पण आहे, म्हणून अधिक आनंद प्राप्त होतो. वैशिष्ट्य असं आहे, कीर्तनकार होण्याकरता अगदी कुठंतरी गुरुकुळात जावं लागतं, गुरुकडेही राहावं लागतं, श्रोत्रिय अशा प्रकारचं अध्ययन करावं लागतं, बरोबर आहे. पण कोकण प्रांत हा असा आहे, जर प्रामाणिकपणाने या कोकण प्रांतामध्ये
वारकरी संप्रदायाची जर सेवा केली तर तो साधक मुमुक्षू कुठे गुरुकुळात न जाता केवळ श्रवणाने कीर्तनकार होऊ शकतो, ही कोकण प्रांताची ख्याती आहे. आणि त्यापैकी आमच्यासारखे पांडुरंग बाबा आव्हाडांसारखे हजारो कीर्तनकार केवळ कोकण प्रांतामध्ये अनेकांचं श्रवण करून, किंवा तुकोबारे म्हणतात त्याप्रमाणे, गाती पुढे त्याचे धरावे ध्रुपद, गाती पुढे त्याचे धरावे ध्रुपद. हो, अशा पद्धतीने केवळ टाळकरी होऊन चाल म्हणून आणि श्रवण करून करून कित्येक कीर्तनकार झाले. असा हा कोकण प्रांत कीर्तनकार निर्माण करणारा, कीर्तनकारांना घडवणारा, मुमुक्षुत्व प्राप्त करून देणारा अशा प्रकारचा हा कोकण प्रांत. आणि अशा कोकण प्रांतातील आपल्या या आज उत्सवाची, धर्मजागरण महोत्सवाची सुरुवात झालेली आहे. आणि सुरुवातीला जे वातावरण निर्माण झालेलं आहे त्या वातावरणावर मी अत्यंत प्रसन्न आहे. विठ्ठल तुकाराम महाराजांनी या अभंगात जो धर्म सांगितला, ज्याच्या पाळना करता आम्ही इथं आलो, तो आधी आपल्याला समजून घेतला पाहिजे. कोणत्या धर्माचं पालन करण्याकरता तुकोबाराय आले. कारण धर्म हा शब्द असा आहे की काही विचारवंत म्हणतात धर्म म्हणजे आफूची गोळी येते, जिच्यामुळे भांडणं होतात, जिच्यामुळे प्रांत प्रांतामध्ये टकराव निर्माण होतात, ज्याच्यामुळे युद्ध होतात. पहिलं महायुद्ध कारण काय? धर्मच कारण होता. दुसरं महायुद्ध कारण काय? धर्मच. त्यात प्रांतवाद आहे, पण खरा धर्म हा पण त्यामध्ये मोठा भाग आहे. जर धर्म शब्द उच्चारल्यानंतर हो द्वंद्व निर्माण होत असेल, प्रांतांचे तुकडे होत असतील, युद्ध होत असतील, तर अशा प्रकारचा माणसांना तोडणारा धर्म आम्हाला मान्य नाही आहे. हा धर्म तुकाराम महाराजांना पण मान्य नाही आहे. धर्म म्हणजे हो धर्मो धारयते प्रजा, तो धारणा करतो त्याला धर्म म्हणतात. धारणा धर्मवित्याहुर धर्मो धारयते प्रजा, यस्यात धारण संयुक्त स्वधर्म इति निश्चय. अशी धर्माची व्याख्या हो शास्त्रकारांनी केलेली आहे. म्हणून पहिला आपण धर्म समजून घेतला पाहिजे की धर्म म्हणजे काय. हो, तर धर्म म्हणजे जसं यक्षाच्या आणि धर्मरायाच्या संवादामधला एक भाग आहे. ज्यावेळेला यक्षाने सर्वप्रथम पांडव जे पाणी प्यायला गेले असताना नकुल पाणी प्यायला लागला, यक्षाने सांगितलं थांब नकुला, पाणी पिऊ नको, याच्यावर माझी सत्ता आहे, माझ्या प्रश्नाची उत्तरं दिल्याशिवाय तुला पाणी पिता येणार नाही. पण त्यांनी प्यायचा प्रयत्न केला, तो गतप्राण झाला. सहदेव गेला, त्याचं पण तेच झालं. हो, अर्जुन भीम क्रमाक्रमाने, धर्मराजा पण गेला. बघतो तर माझे 4 भाऊ निश्चेष्ट पडलेले आहेत. धर्मराजाने विचार केले काय नेमकं झालं काय, माझे भाऊ पाणी प्यायला गेले आणि का निश्चेष्ट पडले. हो, आणि धर्मराजाने पाण्याला स्पर्श करणार तितक्यात यक्षाने सांगितलं धर्मा थांब, पाणी पिऊ नको, हे सरोवर इथं माझ्या प्रश्नाची उत्तरं दिल्याशिवाय आणि तुला आणि पाणी पिता येणार नाही. महाराज आपण कोण? आणि मी यक्ष आहे. काय आपली इच्छा आहे? म्हणजे माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. मग यक्षाने अनेक प्रश्न विचारले, अनेक प्रश्नाची धर्मराजाने उत्तर दिले. त्यापैकी यक्षाने विचारलेले एक प्रश्न आहे, हो धर्म काय? तर धर्मराजाने सांगितलं हो तर्को प्रतिष्ठा श्रुतिरी विभिन्न नैको ऋषिर यस्य वच प्रमाणम धर्मस्य तत्वम निहितं गुहायाम महाजनो येन गतस्य पंथा. धर्म कोणता, पंथ कोणता? धर्मराजा म्हणतो तर्काची वेगळीच प्रतिष्ठा आहे, श्रुतींच्या मतात मत नाही. धर्माचं तत्व निश्चेष्ट पडलेल्या गुहेतल्या सिंहाप्रमाणे आहे. हो, म्हणून मला असं वाटतं महाजनो येन गतस्य पंथा, जे संत ऋषी मुनी ज्या मार्गाने गेले तो एक मार्ग सर्वश्रेष्ठ. विठ्ठल धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम, एवढं त्यातून आपल्याला घ्यायचंय. धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम म्हणजे धर्म काय आहे? निश्चेष्ट पडलेल्या सिंहाप्रमाणे निद्रिस्त पडल्याप्रमाणे समजत नाही. हो, धर्म काय? धर्माच्या व्याख्या बदलत असतात. म्हणून संतांनी जी धर्माची व्याख्या सांगितली ती आपल्याला सर्वप्रथम मान्य करायची आहे. हो, आपल्याला जेव्हा आपण हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई, रोमन, यहुदी हे धर्म पाहतो ना, हो हे सुद्धा हो धर्म या नात्याने देशांचे तुकडे पाडणारे धर्म आहे सर्व. याच्यामुळे सुद्धा अनेक प्रकारचे युद्ध झालेले आहेत. याप्रमाणे म्हणजे यावेळेला आपल्या देशातील राष्ट्रपुरुष मदन मोहन मालवीय यांना ज्यावेळेला विचारलं
की धर्मात धर्मश्रेष्ठ कोणता, तेव्हा त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, दुधात दूध श्रेष्ठ कोणतं? तुम्हाला विचारताय ना धर्मात धर्मश्रेष्ठ कोणता? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, दुधात दूध श्रेष्ठ कोणतं? आता तुम्ही काय सांगणार? गाईचं दूध. दुधात दूध श्रेष्ठ काय सांगणार तुम्ही? चूक. कारण का? हो, म्हशीचंही दूध आहे, शेळीचं पण दूध आहे, त्याला वाईट म्हणायचं काही कारण नाही आहे. मग गाईच्या दुधाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? तर गाईच्या दुधाबद्दल आम्हाला असं म्हणायचं आहे की गाईचं दूध हे दूध नाही आहे, ते अमृत आहे. गाईचं दूध नाही, ते काय? अमृत. आता हा झाला एक भाग. तसं धर्म म्हणजे काय? ते म्हणलं हिंदू धर्म नाही. जसं गाईच्या दुधाला आम्ही दूध म्हणत नाही, तसं हिंदू धर्माला आम्ही धर्म म्हणत नाही. ती मानवी जीवन पद्धती आहे. हिंदू हा धर्म नाहीये, ती मानवी जीवन पद्धती आहे. त्यामुळे धर्म बाकीचे पण, बौद्ध धर्मात येतो तर तो काही वाईट आहे का? नाही वाईट. मग हिंदू धर्माला आम्ही धर्म का म्हणत नाही? तर ती मानवी जीवन पद्धती आहे. जगातल्या अखिल मानवाने ज्याचं आचरण करावं. हो, हिंदू धर्माचं कोणतंही अंग असलं आणि ते अंग जगातल्या कोणत्याही धर्माच्या माणसाने, हो, माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाने त्याचं आचरण केलं, त्याचा उद्धारच होईल. अशा प्रकारची मानवी जीवन पद्धती म्हणजे आपला धर्म. विठ्ठल. आपल्या धर्माचं एक अंग योग आहे. आपल्या धर्माचे विविध अंग आहे. गोरक्षण हे आपल्या धर्माचं अंग आहे. शुद्ध शाकाहार हे आपल्या धर्माचं एक अंग आहे. गीता वाचन, वेद पठन ही आपल्या धर्माची अंग आहे. या अंगांपैकी कोणतंही अंग जगातल्या कोणत्याही माणसाच्या धर्माने, कोणत्याही लोकांनी जर आचरण केलं, समजा भगवद्गीता एखाद्या इस्लाम धर्माच्या माणसाने जर वाचली, हिंदू धर्माच्या माणसाने वाचली तर त्याचा उद्धार होईल, आणि इस्लाम धर्माच्या माणसाने वाचली तर काय होईल? पतन होईल का त्याचं? गीतेतली तत्व वाचन केल्यानंतर, त्यांनी स्वीकारल्यानंतर, आचरण केल्यानंतर, जीवनामध्ये आणल्यानंतर त्याचं पतन होईल का? नाही, पतन नाही होत, उद्धारच होईल त्याचं. कारण भगवद्गीता आहे ती काही हिंदू धर्माकरता निर्माण झालेली, ती अखिल मानवांकरता आहे. योग हा योगाचा प्रकार काय? योग ज्याच्यामुळे योगाने चित्तशुद्धी होते, अशा प्रकारची योग चित्तशुद्धी हिंदूने केली तर चित्तशुद्धी होणार, आणि मुसलमानांनी केली तर काय होणार? चंचल होणार. चित्तशुद्धी ख्रिश्चनांनी केली तर, कारण त्याचा धर्माशी संबंधच नाहीये. योगाचा जगातल्या कोणत्याही धर्म, तो शारीरिक भाग आहे. तुम्ही आसन लावाल, तुमचं चित्त स्थिर होणार, एकाग्रता प्राप्त होणार, चित्ताची शुद्धी होणार. म्हणून तर अमेरिकेमध्ये 1.25 लाख ख्रिश्चन लोकांनी आणि योग धर्म स्वीकारला, योग करू लागले. आणि योग करता 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 ती संस्था इतकी मोठी झाली. बाबा रामदेवने तो जो प्रचार केला, इतकी संस्था मोठी झाली, इतके लोक, ख्रिश्चन लोक योग धर्म योगाचरण करू लागले की त्यांच्यावर बंधन आलं. शेवटी तुम्ही योगाचरण करताय, मग चर्चमध्ये यायचं नाही म्हणे. मग का बरं? तुम्ही हिंदू धर्माचा योगाचरण स्वीकारला, आता तुम्ही चर्चमध्ये यायचं नाही. हे म्हणे आम्ही चर्चमध्ये येणार नाही, पण योगाचरण केल्याशिवाय राहणार नाही. आता पुढे पुढे काय, ते संघटन निर्माण झालं. योगाचरण करणारं आणि चर्चमध्ये न जाणारं ते एक संघटन तयार झालं. त्या संघटनाला एक नाव दिलं, आता आम्ही सगळे नॉन ख्रिश्चन. त्यांनी स्वतःला नाव काय पाडून घेतलं? नॉन ख्रिश्चन. आता ते नॉन ख्रिश्चन झाले, आलं का लक्षात? पण त्यांना हिंदू करून घ्यायला कोणी जात नाही, हा तेवढा शिल्लक राहिला. बाकी केवळ योगाचरणामुळे ते आता स्वतःला आम्ही नॉन ख्रिश्चन आहोत असं समजून घ्यायला लागले. मला एवढंच म्हणायचं आहे की योग हा आपल्या धर्माचा एक भाग आहे. भगवद्गीता पठण आपल्या धर्मात. आता गोमाता, गाईचं रक्षण आपण करतो. मलाच म्हणा, जगातल्या कोणत्याही धर्माने गाईचं रक्षण केलं, ख्रिश्चनाने केलं, दूधच देणार आहे. मुसलमानांनी केलं तर दूधच देणार आहे. बौद्धांनी केलं तर दूध. म्हणजे अशी गाय कोणत्या धर्माकरता वाईट आहे असं कधी होऊ शकत? आता करत नाही तो भाग वेगळा, बरोबर आहे, करत नाही तो भाग वेगळा. परंतु आपल्या धर्माचे कोणतेही तत्व जगातल्या कोणत्याही धर्माने जरी स्वीकारले तरी ते तत्व सुखच देणार आहे. कारण का? सुखासाठी निर्माण होतो, त्याचं नाव धर्म. विठ्ठल विठ्ठल सुखार्था सर्वभूतानां मत्तः सर्वं प्रवृत्तयः सुखंचन विना धर्मात तस्मात धर्म परो भवेत. काय म्हटले? सुखार्था सर्वभूतानां, सर्व भूतांच्या सुखासाठी जो निर्माण झाला. धर्माची 3 अंग आहे: सत्कर्म, सदाचार आणि सुव्यवस्था. सत्कर्म, सदाचार आणि सुव्यवस्था.
त्याला धर्म असं म्हणतात. म्हणून धर्म कशाला म्हणतात, वैकुंठवासी परमपूज्य रंगनाथ गुरुजी परभणीकर त्याचे शब्द सांगायचं म्हटलं तर धर्म ज्याला 4 अवच्छेदक असतात. धर्म अनादी असावा, धर्म वेदबोधित असावा, धर्म श्रेष्ठांनी अंगीकार केलेला असावा आणि धर्म फलद्रूप असावा. किती झाले? 4 अंग. अनादी, वेदबोधित, श्रेष्ठांनी अंगीकार केलेला आणि फलद्रूप. हे 4 अंग, 4 अवच्छेदक ज्याला नसतील त्याला धर्म म्हणायचं काही कारण नाही. कुणीतरी बगलातून काढलेली परंपरा आहे म्हणा याला धर्म, आम्ही म्हणत नाही. कुणीतरी एखादं पुस्तक निर्माण केलं, हा आमचा धर्म, तो धर्म होऊ शकत नाही. कुणीतरी एक खांबी तंबू उभा केला म्हणा याला धर्म, आम्ही त्याला धर्म म्हणणार नाही. ज्याला ही 4 अंग आहे, अनादी आहे, वेदबोधित आहे, श्रेष्ठांनी अंगीकार केलेला आहे आणि फलद्रूप आहे, तोच धर्म. विठ्ठला आम्ही ज्या धर्माचं पालन करतो तो अनादी आहे, वेदबोधित आहे, श्रेष्ठांनी अंगीकार केलेला आहे आणि फलद्रूप आहे. अशा धर्माचं आम्ही पालन करतो. म्हणजे नेमकं काय करतो? तुकोबाऱ्या म्हणतो तो धर्म तर अनादीच होता, फक्त त्याच्यामध्ये जे पाखांड शिरलेलं आहे ते पाखांड काढण्याकरता आम्ही या मृत्यूलोकात आलो. हे तुकोबाऱ्या अभंगाच्या पहिल्या धर्माचे पालन, धर्माचे पालन, सनातन धर्माचं, अनादी धर्माचं, वेद बोधित धर्माचं पालन करण्याकरता आम्ही इथं आलो. धर्म निर्माण करण्याकरता नाही, धर्म स्थापन करण्याकरता नाही, वाटा निर्माण करण्याकरता नाही, ज्या बुजल्या होत्या त्या स्वच्छ करण्याकरता आलो. करणे पाखांड जे मिश्रण झालं होतं, मिश्रण. कारण काय, मिश्रण हा प्रकार असा आहे बरं का, मिश्रण हा प्रकार असा आहे की जसे निवाडा करणारे कुशाग्र असतात तसे मिश्रण करणारे सुद्धा फार अभ्यासू असतात. कशामध्ये काय मिसळण करायचं हा त्यांचा फार मोठा अभ्यास असतो बघा. म्हणजे ज्या पण त्यांच्या प्रक्रिया असतात, अभ्यास असतो, कशात काय मिश्रण करायचं. आपलं मी एका रामायणाचार्याकडून ऐकलं होतं. किराणा दुकानदार आहे, गावात भागवत चालू होतं. तो त्या रामू नावाच्या नोकरानं, रामू दुकान खोला, बोले खोला. सब बराबर काम किया, बोले किया. हल्दी में लकड़ी मिलाया, बोले मिलाया. तेल में पानी मिलाया, बोले मिलाया. चावल में कंकर मिलाया, बोले मिलाया. चल अभी भागवत सुन के आएंगे, बोले जरा. बोले क्यों? अब इतना पाप किया तो थोड़ा पुण्य भी करना मांगता है ना. हे जे मिश्रण करणार आहे ना, हल्दीमध्ये लाकडं,
त्या तशाच प्रकारची लाकडं. चावलमे कंकर. आता शाबू तांदूळामध्ये पांढरे खडे निघतात, खरी गोष्ट आहे ना. शाबू तांदूळाचा आणि पांढऱ्या खड्यांचा काय संबंध आहे? शाबू तांदूळ काय शेतात पिकतात का? तिथं काही पांढरे खडे असतात का? आमचे गुरुवारी रामदास महाराज मनसुख म्हणायचे. तुम्ही जरा विचार करा, त्या शाबू तांदूळाचा आणि पांढऱ्या खड्याचा काय संबंध आहे? काही नाही, ते मिश्रण केलं जातं हेतू पुरस्कार. पण तुकोबाऱ्यासारखे संत म्हणतात तुम्ही कसंही मिश्रण करा, कशालाही कसा रंग द्या, मातीला काळा रंग द्या, त्याला तुम्ही बुका नाव ठेवा, पण जिथं हा तुका आहे तिथं हा बुका विकला जाणार नाही. विकेल तेथे विका, हा विकेल तेथे विका, हा विकेल तेथे विका. माती नाव ठेवणी बुका, नाव ठेवणी बुका. माती नाव ठेवणी विका, माती नाव ठेवणी विका, माती नाव ठेवणी विका, माती नाव ठेवणी विका. विकेल तेथे विका आणि माती नाव ठेवणी बुका. हा तो निवाड्याचा ठाव, खऱ्या खोट्या निवडी हो. संत वाङ्मय म्हणजे आव्हान आहे हो. कोणाकोणाला आव्हान आहे? शास्त्री, पंडित, मिश्रण करणारे, पाखंडी, सर्वांना आव्हान आहे हो. बरं का वारिंगे महाराज नुसते संत वाङ्मयाची क्रियापद जरी शोधले ना तर आपण कोकण प्रांतामध्ये एक क्रियापदावर सप्ताह करू. करा, मारा, तोडा, झोडा, फोडा आणि त्याप्रमाणे करा. काय करा? करा करा लाग पाठ, धरा पंढरीची मारा. काय मारा? कोणाला मारा? तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. तोडा. काय तोडा? बंधनाचा तोडू फासा. मारा, झोडा, तोडा, फोडा, फोडिले भांडार. धन्याचा हा. नुसती क्रियापद शोधायची आणि त्याच्यावर एक सप्ताह करायचा. विठाला विठ्ठल, म्हणजे क्रिया. याचा अर्थ संत वाङ्मय जे निर्माण झालंय ते एका विशिष्ट प्रकारच्या आक्रमणाच्या विरुद्ध प्रतिकार शक्ती निर्माण करणारं संत वाङ्मय. म्हणून तर या काळाच्या ओघामध्ये खंबीरपणाने उभं आहे. किती लोकांनी काय काय आक्रमणं केली, एवढी आक्रमणं करून संत वाङ्मयाने कधी माघार स्वीकारलेली नाही. लोक झोपडीत होते तिथपर्यंत वासुदेव जातच होता. लोक बंगल्यात राहायला गेले तरी वासुदेव तिथपर्यंत जातोय. लोक माडीवर राहायला गेले तरी वासुदेव तिथपर्यंत जातोय. लोक टावरवर गेले, आता 50 म्हटलो तिथपर्यंत वासुदेव पोहोचलाय. संत वाङ्मय तुमचा पिछा सोडणारच नाही, तुम्ही कुठे गेले तरी. आता आम्ही सुरुवात केली बरं का. टावरवरचे लोक खाली येत आहेत आता, वासुदेव पांगुळ बळ्या ऐकण्याकरता खाली येतात. पर्याय नाही तुम्हाला, तुम्ही कुठेही जा हो. संत वाङ्मयानी. म्हणून आता मला या अभंगाच्या पूर्वभूमिका सांगायची की ती अशा प्रकारची की अशा प्रकारे सनातन वैदिक पारंपरिक अलग लक्षामध्ये अनादी धर्माचं पालन करण्याकरता आम्ही इथं आलो. हे जे तुकोबाराय म्हणतायत ना हो, हे फार दमदार वाक्य आहे, फार मोठं हो. कारण मधल्या काळामध्ये तुकोबारायांच्या आधी सगळ्या धर्माच्या लोकांनी आपल्यावर आक्रमणं करून पाहिली, नष्ट करायचा प्रयत्न केला हो, पण तसं काही झालं नाही. बघा खरं म्हणजे आतापर्यंत सर्वांची हौस झाली बरं का. बलात्कार करून झाले, आक्रमण करून झाले, मंदिरं तोडून पाहिले बरं का, मंदिरं तोडून पाहिले, स्त्रियांवर बलात्कार करून पाहिले, जाळपोळ करून पाहिली, सगळं झालं हो. पण अगदी त्यांनी 1000 वर्ष हो झेंडे फडकवले काय, आक्रमणं केली काय, मंदिरं लुटली काय, बलात्कार केले काय, स्त्रिया पळवल्या काय हो. पण एवढं करून त्यांना जगावर राज्य करता आलेलं नाही हो. त्यांना अपयश आलेलं आहे. आणि आम्ही असं म्हणतोय अब बारी हमारी आहे. लक्षामध्ये अब बारी हमारी येते. कारण तुम्हाला संधी मिळाली. 1001 साली गजनी आला होता, 1192ला मोहम्मद गौरी आला, 1296ला अल्लाउद्दीन खिलजी आला, 1303ला म्हणजे 1296ला देवगिरीवर आला अल्लाउद्दीन खिलजी, 1303ला चित्तोडवर आला, त्यानंतर 1336ला मोहम्मद तुगलक आला, 1528ला बाबर आला, त्यानंतर अकबर आला, त्यानंतर औरंगजेब आला, त्यानंतर अब्दाली आला, मग इंग्रज आले आणि मग आपण. म्हणजे गजनीपासून तर इंग्रजांपर्यंत जवळजवळ 1000 वर्षाचा कालावधी. एवढी आक्रमणं भारतावर झाली. बाकीचं मी नंतर सांगतो. खरं सांगा, एवढी आक्रमणं भारत देशावर झाली. आक्रमणं ही निद्रिस्त माणसावर होतात का जागृत माणसावर होतात? उत्तराची अपेक्षा आहे तुमच्याकडून. सावध माणसावर होता का बेसावध माणसावर होता? तुम्हाला मान्य आहे की आपण बेसावध आहे? तुम्हाला मान्य आहे की आपण झोपलेले म्हणून?
बरं, श्रीमंतावर होतात का गरीबावर होतात? आता गरीबाचं काय, झोपडी लुटायची काय? श्रीमंतावर होतात. गजनीपासून तर इंग्रजांपर्यंत आक्रमण होऊन आतापर्यंत भारताला आमचे गुरुवारी रामदास महाराज म्हणायचे, फक्त इंग्रजांना इथून माती नेता नाही आली, बाकी हिरे माणिक मोती मंदिरं लुटून पैसे सोनं चांदी सगळं घेऊन गेले, फक्त माती नेली नाही. एवढं इतका भारत लुटला. पण सांगायला आनंद काय वाटतो माहिती का, गजनीपासून तर इंग्रजापर्यंत इतका भारत लुटला, तरी आज आम्हाला तो पुरून उरतोय. ही भारताची श्रीमंती सर्वात मोठी. पहा ना पाकिस्तानकडे काय नाही, लुटेरेच आहेत. बरं, अफगाणिस्तानमध्ये जिथं जो येत होता अफगाणिस्तानमधून बाबर, शब्द जरा खालचा आहे पण मला काही फरक पडत नाही वापरायला, अलग लक्षामध्ये. हो, जे बाबर 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 करतायत त्या अफगाणिस्तानमध्ये काय आहे का त्याचं थडगं तरी आहे का त्याच्या नावाचं? थडगं तरी? मग अफगाणिस्तानमध्ये त्याच्या नावाचं थडगं नाही आहे, ते इथं बाबरी मशीद कशा करता पाहिजे? आम्हाला काय म्हणायचंय की हे सगळे आपल्या भारतावर लुटण्याकरता आले. भारत श्रीमंत होता म्हणूनच, मंदिरं श्रीमंत, सोनं चांदी मडवलेला भारत होता. अहो, एक पद्मनाभ मंदिर 2011 साली शोध लागल्यानंतर 6 दरवाजे येते, त्याच्यावर नागाची चित्र आहे, वेगळी वेगळी भाषा आहे, खोलता येत नाही, ते भीती वाटते. पण एका सरकारने, त्या काळातल्या सरकारने प्रयत्न केला आणि 6 दरवाजापैकी एक दरवाजा उघडला. फक्त एकच दरवाजा उघडला तर अमाप धन मिळालं. आमच्या पूर्वजांनी मंदिराच्या सुरक्षेकरता जमिनी ठेवलेल्या आहेत, धन ठेवलेले, सोनं नांदी ते लपून ठेवले, त्यामध्ये खास खळी करून प्रत्येक मंदिराची संपत्ती आहे. आणि ही मंदिराची संपत्ती आतापर्यंत लुटेऱ्यांनी आतापर्यंत भरपूर लुटली, अलग लक्षामध्ये. हो, पण एवढी लुटून सुद्धा त्यांना हे माहीत नाही की भारतामध्ये किती लुटलं तरी हे संपणार नाही का कोणत्या प्रकारचं ही लूट आहे. पण मला एवढं सांगायचे, संतांची भूमिका काय यामध्ये? गजनीपासून तर इंग्रजापर्यंत जे आले ना, प्रत्येक काळात, प्रत्येक शतकात आणि प्रत्येक आक्रमणात संतांची भूमिका आहे. पहिलं आक्रमण गजनीचं 1001 साली गजनी आला, गोगाजी लढले, जयपाल राजा लढला. पण जयपाल राजाच्या पाठीमागे संत महात्मा आहे ना, मुकुंदराज स्वामी. जयपाल राजाच्या पाठीमागे खंबीरपणे कोण उभं आहे? मुकुंदराज स्वामी. मोहम्मद घौरीचं आक्रमण आहे, पृथ्वीराज चव्हाण लढले. पण पाठीमागे चंद्रबरदाई आहे ना, कोणीतरी संत महात्मा आहे. प्रत्येक आक्रमणाच्या पाठीमागे प्रतिकार शक्ती आहे आणि त्या प्रतिकार शक्तीला जागा करणारे एक संत महात्मा कोणीतरी आहे. त्यानंतर मग अल्लाउद्दीन खिलजी 1296ला, नामदेवराय होते, ज्ञानोबाराय होते, तो त्यांचा काळ होता. देवगिरीवर आक्रमण झालं त्यावेळेला, संत महात्मे आहेत त्या ठिकाणी. आणि नामदेवराय होते म्हणूनच नामदेवरायांनी वर्णन केलंय, विठाला ठाई ठाई दोष घडले, मग ही अवतार घेतले. इथं कीर्तनकार बसले सगळे. कोकण प्रांतातील सर्व कीर्तनकारांना माझी अशी विनंती, हे प्रमाण शीर्षक म्हणून प्रत्येक प्रस्तावनेमध्ये घ्यायला पाहिजे. मग ही म्हणजे संत वाङ्मय का निर्माण झालं, ज्ञानोबाराय तुकोबारायचे अवतार का झाले? वेद नव्हता का आधी? पुराण होते ना, मनुस्मृती होती की नव्हती? महाभारत होतं की नव्हतं? रामायण होतं की नव्हतं? रामायण, महाभारत, मनुस्मृती, वेद, शास्त्र, पुराण सगळं होतं ना. मग का निर्माण झालं संत वाङ्मय? केवळ फक्त एकच, राजे भ्रष्ट यौवन झाले. यौवनांच्या कारकिर्दीमध्ये सगळी माणसं त्या संस्कृतीत वाहवत चालले होते. आणि त्यामुळे आता काही आपल्या धर्माचं खरं नाही. केवळ यौवनांच्या पासून आपला धर्म सुरक्षित राहावा म्हणून रामायण महाभारत होतं तरी आणि वेद शास्त्र पुराण होते तरी संत वाङ्मयाची निर्मिती केली, ती केवळ याच कारणाने केली. ही समाधी, हा अभंग अवश्य पहा. राजे भ्रष्ट यौवन झाले म्हणून इही म्हणजे यांनी म्हणजे कोणी? ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका. मग इही अवतार घेतले, कली दोष हरावया. कली मग हे टिकणार नव्हतं, संत आले म्हणून टिकलं सगळं. म्हणून ठाई ठाई दोष घडले. ठाई ठाई म्हणजे कुठं? संभाजीनगर, मालेगाव, भिवंडी, ठाई ठाई दोष घडले. अलग लक्षामध्ये भयानक प्रकारे नामदेवराय म्हणतात पुढं सुद्धा, नामा म्हणे पुढे हे जन, यौवन संसर्ग कठीण. यौवनाचा संसर्ग फार कठीण राहणार आहे. संसर्ग म्हणजे त्यांच्यामधून राहणं, त्यांच्या मोहल्यातून जाणं, त्यांच्यासारखं बोलणं, त्यांच्यासारखं आहार, त्यांच्यासारखे कपडे घालणं, हा याला संसर्ग म्हणतात. हा जो यौवन संसर्ग आहे ना, यातून आपण टिकलो पाहिजे बरं का. भाषेमध्ये यौवन संसर्ग आहे, आहारामध्ये यौवन संसर्ग आहे बरं का, चालीरीतीमध्ये, कपड्यामध्ये. त्या यौवन संसर्गातून आपण वाचलो पाहिजे. याच्याकरता होता गाती हरीचे गुण आणि तेच उद्धरती सर्वथा. विठाला 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 विठाला.
हा यवन संसर्ग आता संपूर्ण जगभर पसरलेला आहे. हे ध्यानात ठेवा. आपण एका काळात जगभर होतो, आता भारतभर शिल्लक राहिलो फक्त. ज्याप्रमाणे उन्हाळ्यात पाणी आटत 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 कमी राहतं ना, एका काळात आपण हो. आणि इराणमधून पळून आलेले आहेत. विसरू नका ही गोष्ट. हो, तिथेही होतो आपण. आपली संस्कृती होती, त्याचं नाव पारस होतं. म्हणजे पारशी लोक म्हणजे हिंदूच होते. इराणमधून आपण संपलो, इकडे आलो. अफगाणिस्तानमधून आपण कमी पडलो, तिथून निघून आलो. कुठून पळणार आहे तुम्ही? इराणमधून निघून आलात, अफगाणिस्तानमधून निघून आलात, काश्मीरमधून. हो, काश्मीर जाता जाता शिल्लक राहिले, जाता जाता वाचलं ते. पळून आले काश्मीरमधून लोक. कुठून पळणार? आता भारतातून तुम्ही कुठं पळणार आहेत? इकडे समुद्र आहे, हिंदी महासागर आहे, अरबी समुद्र आहे, बंगालचा उपसागर आहे. पळायला जागाच नाही. इकडे चीन उभा राहिलाय. पळणार कुठपर्यंत? हो, तुम्ही जर जगभर होता, तुमची संस्कृती मोठी आहे. महाराणा प्रतापाचा महाभारत आहे हा. पृथ्वीराज चव्हाणांचा देश आहे हा. छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे. आणि असं असताना जर पळायची वेळ येत असेल तर मग धर्म कळालाच नाही याचा अर्थ. विठ्ठला विठ्ठला तीन गोष्टी समजल्या पाहिजे. आक्रमण कोणी केलं, प्रतिकार कोणी केला आणि प्रतिकार शक्ती कोणी उभी केली. आक्रमण गजनींनी केला असेल, प्रतिकार गोगाजीने केला, प्रतिकार जयपाल राजाने केला आणि प्रतिकार शक्ती मुकुंदराव स्वामींनी उभी केली. आता आक्रमण बाबरनी केलंय, बरोबर आहे. हो, प्रतिकार राणा सांगाने केला. 1528ला बाबर आला. प्रतिकार कोणी केला? राणा सांगा. ही नावच विसर लोकांना. आपल्या देशामध्ये जे स्वातंत्र्यानंतर जे इतिहास शिकवले ते सगळे आक्रमण करणाऱ्यांचे इतिहास शिकवले, प्रतिकार करणाऱ्यांचे इतिहास शिकवले नाही. हे जाणून घ्या, नेटवर शोधा की भारताचे पहिले 5 शिक्षण मंत्री कोण झाले. आपल्या भारत देशाचे पहिले 5 शिक्षण मंत्री कोण झाले? हो, 5 जण मुसलमान आहे. आता मुसलमान शिक्षण मंत्री बनवण्याचा हेतू काय हो? बरं, मुसलमान शिक्षण मंत्री भारताला आपल्याला शाळेमध्ये काय शिकवणार? गजनी असा होता, बाबर असा होता, औरंगजेब असा होता, अब्दाली असा होता. अरे आम्हाला काय शिकवता तुम्ही ते? आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवा, आम्हाला पृथ्वीराज चव्हाण शिकवा, आम्हाला महाराणा प्रताप शिकवा. आम्हाला जे शिकवायला पाहिजे ते का शिकवत नाही तुम्ही? आणि म्हणून अशा प्रकारचे धडे शिकवले. आम्हाला तरी धडे होते. हेडा महम्मद कसा होता, गन्नीचा महम्मद कसा होता, होते ना धडे आपल्याला, होते की नाही? काही गरज होती का याची? पण शिकवले. त्याचा परिणाम आम्हाला पृथ्वीराज चव्हाणच माहिती नाहीये, आम्हाला महाराणा प्रतापही माहिती नाही आणि आम्हाला राणा सांगाही माहिती नाही. विठ्ठला विठ्ठला बाबरने आक्रमण केलं, राणा सांगाने युद्ध केलं, पण पाठीमागे कोण उभं होतं? 1528ला बाबर आला आणि 1533ला नाथ महाराज आले वैकुंठाहून मृत्यू लोकात. हो, आणि आल्यानंतर मग पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा बोलतो देखा पिंगळा महाद्वारी, बोलतो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. हा पिंगळा महाद्वारी, बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. दौर फिरवितो डुग ऐका. बोला. डौर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका. डौर फिरवितो डुग ऐका. डौर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका. पिंगळा महाद्वारी बोलतो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोलतो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोलतो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा समजून घ्यायचा विषय आहे. नाथ महाराजांनी लिहिला. काय त्याच्यामध्ये कळकळ आहे. तो पिंगळा तो म्हणतो पहिलं तर महाद्वारात भांडतोय, वैकुंठाहून येऊन महाद्वारामध्ये देवाबरोबर भांडतोय तो पिंगळा. म्हणजे नाथ महाराज, देवा हे जग तू निर्माण केलंय ना, मग एवढी विषमता का बरं जग दुःखी आहे? देवाबरोबर भांडतोय तो आणि देवाबरोबर भांडून मग गावात, मग व्यक्तीपर्यंत, मग घराघरात येऊन फिरतोय. वर्षाळीला, वर्षाळी म्हणजे कोणती? ही वर्षाळी. स्थूल देह म्हणजे वर्षाळी, सूक्ष्म देह म्हणजे मधली आळी आणि कारण देह म्हणजे खालची आळी. तीन आळ्या. पहिलं वर्षाळी. आता ही वर्षाळी आपली ना, आता वर्षाळीला माणसं फार सजवतात, रोज दाढी करतात, पांढरे झाले तर काळे करतात. पण हा पिंगळा म्हणतोय बरं का,
काय डोळेवाडीच रुईजुई वस्ती राहिली, कानगाव तो बंद पडले, नाकापुरास वाव सुटले, मानगाव डगमगू लागले. हो, केशवपंत काळे कुलकर्णी जराजराव फितूर झाले. केशवपंत काळे कुलकर्णी. तोंडगावची 32 खेडे माहिती आहे ना, तोंडगाव 32 खेडे. दात तोंडापूरची 32 खेडे ओस पडली, ही वर्षी आळी आहे. हो, केशवपंत काळे कुलकर्णी जराजराव म्हणजे केशवपंत म्हणजे काळे केस पांढरे झाले. हो, आपल्याला वर्षी आळी कळाली नाही, मधली आळी. मधली आळी म्हणजे मधल्या आळीला तुम्ही सावध, मधल्या एक बायको फिरे, तिला तुम्ही साधा मग पडेल पुरे, नाहीतरी पाटील बुवा तिची पळतील गुरे. ही मधली आळी. मधली समजून घ्या, मधली आळी समजून घ्या, खालच्या आळी पण समजून घ्या. एकनाथ महाराजांनी मधल्या काळामध्ये, हो, राम मंदिराच्या काळामध्ये जे केलेलं जे भरीव कार्य, 3 वाक्य ऐका, 3 बर का, भयानक काळ, भक्कम अवतार आणि भरीव कार्य, 3 आता भयानक काळ म्हणजे काय? राम मंदिरावर आक्रमण झालं म्हणजे भयानकच काळ आहे ना तो. मागे गजनीने सुद्धा आक्रमण केलं, पण राम मंदिरापर्यंत कोणी पोहोचलं नव्हतं. ज्या अर्थी राम मंदिरापर्यंत बाहेरचे शत्रू येऊन पोचले, हो, तो भयानक काळ होता. आणि म्हणून तर आपण आतापर्यंत त्या जखमा सहन करत होतो. राम मंदिराचा ज्या जखमा होत्या ना, 500 वर्ष ती जखम आपण उरात बाळगलेली आहे, ध्यानात ठेवा. हो, सुरुवातीला आम्ही 40 वर्षापूर्वी, आता इथं दिनेशजी देशमुख बसलेले आहेत, विश्व हिंदू परिषदेचे आमचे बजरंग दलाचे लोक खूप बसलेले असते त्या ठिकाणी. या लोकांनी आपलं आयुष्य संपवलं याच्यामध्ये. सुरुवातीला आम्ही जेव्हा विषय काढायचो ना कीर्तनामध्ये, लोक आम्हाला म्हणजे राजकारण आहे काहीतरी, हो, तुम्ही राजकारण करतायत राम मंदिराच्या नियमाने. आणि बोलायचे काय माहिती का, मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नाही बताएंगे. पण आम्ही म्हणतो तो, अरे एक दिवस तुम्हाला तारीख पण सांगू आणि मंदिर पण बनवून दाखवू. लक्षामध्ये किती रक्त आटवलं, किती रक्त आटवलं बघा ना. हे कशाला करायचं, ते तांदूळ कशाला जमा करतात, इटा नेणं म्हणजे काय करायचं, सगळ्या प्रकारचे नावं ठेवून झाले. परंतु शेवटी, हो, हा लढा चालता चालता 4.25 लाख हिंदू मरण पावले आणि 76 लढे झाले. 76 लढे. त्या 76 लढ्यापैकी 90चा लढा झाला, हो, मुलायम सिंग मुख्यमंत्री असताना आमचा राम कोठारी आणि शरद कोठारी गोळ्या लागल्या, मरण पावले. किती किती जवान, किती, हो, हिंदू आणि गोळ्या लागून मरण पावले. शेवटी 6/12/92, हा डिसेंबर महिना म्हणून सांगणं गरजेचं आहे. हो, 6/12/92 ही तारीख कधी विसरू नका. आणि 16/12/1971 ही पण तारीख कधी विसरू नका. आजची तारीख 16/12/92ला बाबरी मशीद पाडली म्हणून तो शौर्य दिन आहे. आणि 16/12/1971ला इंदिरा गांधीच्या काळामध्ये भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय सैन्याने 2 बाजूचे 2 जनरल तुम्हाला सांगतो, पाकिस्तानचा जनरल होता जनरल नियाजी, भारताचा जनरल होता जनरल अरोडा. हो, अशा दोघांमध्ये झालेलं जे युद्ध आहे, जगाने ते युद्ध पाहिलं. त्या युद्धामध्ये जनरल अरोडाने पॅराशूटने सैन्य पाठवून पाकिस्तानचं सैन्य कैचीमध्ये पकडलं, 93,000 सैन्य जिवंत पकडलं. जागतिक बुकामध्ये नोंद झाली. त्याला म्हणतात 16/12/1971. आजचा दिवस आहे. आठवलं व तुमच्या लक्षात आणून द्यावं, हा माझा प्रयत्न होता. कारण आपला विसरणे हा आपला स्वभाव आहे ना, विसरणे आपला स्वभाव आहे. 16/12/1971, हो, पाकिस्तानचे तुकडे झाले, हो, आणि बांगलादेशाचा काय झाला जन्म आजच्या दिवसाला, हो, 1971 साली. हो, तर ह्या तारखा विसरू नका. 6/12/92 ही जी तारीख होते ना, या तारखेला कारसेवकांनी, हो, आणि बाबरी मशिदीवर चढून जेव्हा बाबरी मशीद उद्ध्वस्त केली, मुख्यमंत्री होते कल्याण सिंग, पंतप्रधान होते PV नरसिंहराव, हो, हे सगळं माहिती असू द्या. संरक्षण मंत्री होते शरद पवार, गृहमंत्री होते शंकरराव चव्हाण, अलग लक्षामध्ये. आणि ज्यावेळेला, हो, दुपारी 12:30-1च्या दरम्यान पहिला ढाशा पडला, तेव्हा पंतप्रधानांचा फोन आला. कुणाला? कल्याण सिंगला फोन आला, आपल्या गृहमंत्र्यांचा, की मी असं ऐकतोय की बाबरी मशिदीवर कारसेवक चढले. कल्याण सिंगनी शांतपणे उत्तर दिलं की बाबरी मशिदीवर कारसेवक चढले ही गोष्ट अपूर्ण आहे, ही बातमी तुम्हाला अपूर्ण आहे, हो, दिलेली कोणीतरी. मग पूर्ण बातमी काय? पूर्ण बातमी माझ्याकडून ऐका की बाबरी मशिदीवर कारसेवक चढले ही अपूर्ण बातमी, पण बाबरी मशिदीवर कारसेवक चढून त्यांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली ही पूर्ण बातमी म्हणण्यासाठी. मग तुम्ही काय करताय? म्हणे मी राजीनामा देतोय. हो, त्यावेळेला पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्याने उत्तर दिलं की सगळी जबाबदारी मी घेतोय. माझ्या कारकिर्दीमध्ये मी मुख्यमंत्री असताना बाबरी मशीद पडली, कल्याण सिंगचं नाव त्या निमित्ताने कुठंतरी अजरामर राहील, हो, हा माझा राजीनामा. त्यानंतर हे पत्रकार स्टेजकडे गेले. स्टेजवर
लालकृष्ण अडवाणी होते, नरेंद्र मोदी होते, उमा भारती होती, साध्वी ऋतुंभरा होती, अशोकजी शिंगल होते, अलग लक्षामध्ये विनय कट्यारजी होते. त्यावेळेला त्यांना विचारलं लालकृष्ण अडवाणीला की तुम्ही स्टेजवर असताना बाबरी मशीद पडली, आपली स्टेटमेंट काय? त्याने उत्तर दिलं की बाबरी मशीद पडणे हा आमच्या आजच्या सभेचा अजेंडा नव्हता. फक्त 2 प्रक्षोभक भाषणं झाली, विनय कटियार आणि साध्वी ऋतुंभरा, आणि त्या भाषणातून माणसं उठली आणि बाबरी मशीद पाडली. आमचा तो अजेंडा नव्हता. हे दोन बातम्या तुम्हाला सांगितल्या. आता तिसरी गोष्ट, RSS प्रमुख त्यावेळेला बाळासाहेब देवरस होते. त्यावेळेला राजेंद्र सिंह यांना विचारलं पत्रकारांनी की आपण RSSचे प्रमुख आहात, आपण प्रमुख असताना बाबरी मशीद पडली, आपली स्टेटमेंट काय? त्यांनी काय उत्तर दिलं माहिती आहे का हिंदीमध्ये? त्याने सांगितलं इतिहास बनाया नहीं जाता, इतिहास बनाया नहीं जाता, इतिहास बन जाता है, जो हम नहीं कर सके वो कार से वो कोणी कर दिखाया. आता शेवटची स्टेटमेंट आहे का? बाळासाहेब ठाकरे त्यावेळेला हिंदुहृदय सम्राट सेना प्रमुख होते. त्यांना विचारलं पत्रकारांनी की तुम्ही सेना प्रमुख असताना, शिवसेना प्रमुख असताना तिकडे बाबरी मशीद पडली, तुमची स्टेटमेंट काय? त्यांनी सांगितलं ती बाबरी मशीद पडत असताना किंवा पाडत असताना त्यामध्ये जर माझा एखादा शिवसैनिक असेल हे त्याबद्दल मला गर्व आहे. लक्षामध्ये मला असं म्हणायचंय की असा जो काळ होता, इतकं रक्त आटवलं, त्यानंतर सुद्धा बाबरी मशीद पडल्यानंतर आमच्याकडे पुरावे मागितले. कशाहून राम इथं होता, उत्खनन झालं, पुरावे सापडले, पुरातत्व खात्याकडे दिले, त्यामध्ये शिलालेख मिळाले, तारीख मिळाली, कोरीव कामं मिळाली. ती सर्वच्या सर्व पुरातत्व खात्याकडे मांडलं. पुरातत्व खात्याने निर्वाळा दिला, कोर्टामध्ये मांडलं, कोर्टाने निकाल दिला की ही राम मंदिराचीच जागा आहे, हे सर्व रामाचीच पुरावे म्हणूनसाठी. आता ते तोंडावर. त्यानंतर आमच्याबरोबर 22 वकील लढण्याकरता, कमाल आहे ना, आमच्या विश्व हिंदू परिसमोर 22 वकील लढत होते. 22 वकील, आपला एक आणि त्यांचे 22. खोटं सिद्ध करण्याकरता 22 आणि खरं सांगण्याकरता किती? ह्याला हिंदुस्थान म्हणतात तुम्ही? म्हणे मेरा भारत महान. अरे आमच्याच भारतात, आमचंच रामाचं मंदिर, आमच्याच भूमीत, आमच्याच पैशाने आम्ही मागतो आणि आमच्या विरोधामध्ये 22 वकील उभे राहतात. आणि आपण म्हणतो मेरा भारत महान. पण ध्यानात ठेवा, 22 वकिलांच्या नाकावर टिचून आपण राम मंदिराचे केस जिंकलो आणि म्हणून ठासूनपणे 22 तारखेलाच राम मंदिर पूर्ण केलं. विठ्ठल विठ्ठल. आता शेवटचं आहे का, म्हणजे या विषयाचं, राम मंदिर बांधताना विश्वनाथ महाराज, विश्व हिंदू परिषदेने काय केलं नेमकं माहिती आहे का? तसं तर ते विक्रमादित्याने पण बांधलं होतं, बरोबर आहे, त्याच्या आधी लवकुशाने बांधलं होतं राम मंदिर. पण या वेळेला विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर बांधताना एक अक्कल वापरलेली. ती कशी? प्रत्येक माणसाकडून पैसे जमा केलेले आहेत. भारतातल्या प्रत्येक गावात प्रत्येक व्यक्तीकडून पैसे जमा केले. तुम्ही 10 द्या, 5 द्या, आम्ही काय नाही म्हणत नाही, पण आम्ही तुमच्याकडून हक्काने घेणार. प्रत्येक माणसाकडून अब्जावधी रुपये जमा झाले. प्रत्येक माणसाला वाटायला लागलं मी राम मंदिराला वर्गणी दिली, मी 100 दिले, मी 200 दिले, मी 1000 दिले. प्रत्येक माणसाला राम मंदिर आपलं वाटायला लागलं. त्यानिमित्ताने प्रत्येक भारतामध्ये प्रत्येक माणसाची एकजूट निर्माण झाली राम मंदिरासंबंधी. म्हणजे आता भारत राम मंदिराच्या बाबतीमध्ये असा सक्रिय झालेला आहे की आता यानंतर कुठल्याही बाबरला जर वाटलं भारतावर यायचं, त्याला 100 वेळा विचार करावा लागेल. आता पहिल्यासारखा भारत राहिलेला नाही. एकजूट भारत म्हणजे या निमित्ताने हिंदुत्वाची ताकद निर्माण केली. विठ्ठल विठ्ठल. शक्ती आहे. मला काय म्हणायचं, विश्व हिंदू परिषदेने कोणतंही आंदोलन उभं केलं, संतांना बरोबर घेतलं. व्यासपीठावर पहिले संत असले पाहिजे. दुंडा महाराजांपासून तर या कोकण प्रांतातील जेवढे कीर्तनकार आहे सर्वांना माहिती आहे की विश्व हिंदू परिषदेचं व्यासपीठ म्हटलं की त्या ठिकाणी कीर्तनकार असायला पाहिजे. कीर्तनकारांना बरोबर घेऊन हे आंदोलन केलं. कीर्तनकारच करू शकतात, धर्माचार्यच करू शकतात, हे नक्की खरं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आपला विषय इथपर्यंत आला होता की प्रत्येक आक्रमणाच्या वेळेला, प्रत्येक प्रतिकार शक्तीच्या वेळेला ती प्रतिकार शक्ती उभी करण्याकरता संत महात्म्यांनी त्या काळात भरीव अशा प्रकारचं कार्य केलंय. एकनाथ महाराजांनी एकनाथ महाराजांच्या काळात केलं. आता पुढे एकनाथ महाराजांच्या नंतरचा पुढचा काळ म्हणजे बाबरच्या नंतर अकबर आलेला आहे. अकबरच्या काळात महाराणा प्रतापाने संग्राम केलेला आहे, बरोबर आहे. त्यांच्याही पाठीमागे संत महात्मे होतेच ना. पुढचा काळ औरंगजेबचा काळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकार केला. समर्थ रामदास तुकाराम महाराज यांनी भरीव अशा प्रकारचं कार्य केलं. हे संतांचंच कार्य आहे.
लढणारे शूर असतात, पण शूराच्या ठिकाणी शूरत्व, शूराच्या ठिकाणी जी काही भक्कम पाठीमागची जी काही शक्ती आहे हो, ती संतांची शक्ती असते. आणि त्या संत शक्तीमुळे हा धर्म या मृत्यूलोकामध्ये कायमचा टिकलेला आहे. अशा प्रकारचा मानव धर्म, अशा प्रकारचा शाश्वत धर्म, अशा प्रकारचा अनादि धर्म. हेची करणे आम्हा काम, 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 हेची करणे आम्हा काम. प्रीत वाढा वया नाम, प्रीत वाढा वया नाम, हेची करणे आम्हा काम, हेची करणे आम्हा काम. प्रीत वाढवावे नाम, प्रीत वाढवावे नाम, हेची करणे आम्हा काम, हेची करणे आम्हा काम, हेची करणे आम्हा काम. प्रीत वाढवया नाम, प्रीत वाढवया नाम, प्रीत वाढवया नाम, हेची करणे आम्हा काम. प्रीत वाढवावे नाम, प्रीत वाढवावे नाम, प्रीत वाढवावे नाम. हेची सकारात्मक धर्म स्थापन करायचाच नव्हता, तो आधीच होता. हेची म्हणजे फक्त भेसळ झालेली होती, निवाडा करायचा होता. आणि निवाडा करण्याकरता अचूक माणसाचंच काम आहे ना. ज्याला आव्हानं स्वीकारून पेलून हो ती पूर्ण करता येतात तेच म्हणू शकतात. हेच काम करण्याकरता आम्ही इथं मृत्यूलोकात आलो. तुकाराम महाराज समजून घेणं ही काळाची गरज आहे महाराज, है ना. तुकाराम महाराज काय हो, खरंच तुकाराम महाराज रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग गाथा जर आपण पाहिला ना बरं का, जे कोणी संतांनी सांगितलं नाही ते तुकोबराने सांगितलं. संत सगळेच झाले, पण वैकुंठाला सगळेच गेले काय सदैव. फक्त कलिशा काळा माझी अद्भुत वर्तविले, फक्त तुकोबर आहे. संत सगळे झाले, सगळे संत झाले. पण म्हणून काय, पती पत्नीच्या भांडणामधून वेदांत बाहेर पडावा असे कोणी संत झाले का. तुकोबरायचं नवरा बायकोचं भांडण आहे, 4 अभंगे पाहून घ्या हो, 4 अभंग आहे. पण ते 4 अभंगाचे भांडण आहे ना नवरा बायकोचं. आता नवरा बायकोचं भांडण कसं आहे काय तुम्हाला सांगायला पाहिजे का, आता सर्वांना अनुभव आहे ना. पण हे भांडण पाहणं कसं आहे. तुकोबारा म्हणतात, कोण येते कासया आमुषा घराला, काय ज्याचे त्याला धंदा नाही. देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे, कोवळ्या उत्तरे काय व्याची. माने पाचारिता नहे आवरणूक, ऐसे येती लोक प्रीतीसाठी. तुका म्हणे रांडे नावडे भूषण, आणि कांतेले ते श्वान पाठी लागे. पिकल्या शेताचा देतो आम्हा वाटा, चौधरी गोमटा पांडुरंग. ते सुंदर अभंग येते. आणि ते भांडण झाल्यानंतर तुकोबारा म्हणतात, कोण म्हणतं भांडण आहे, हे भांडण नाहीये, हा प्रकृती पुरुषाचा संवाद आहे. पूर्ण बोध श्री भ्रतार संवाद, आणि धन्यजी ही वाद ऐकिला. तुका म्हणे आहे पांडुरंग कथा. काय नवरा बायकोचं भांडण तुका म्हणे आहे, ही पण आमची पांडुरंगाची कथाच आहे. नवरा बायकोचं भांडण सुद्धा पांडुरंगाची कथा ठरावी, त्याला म्हणतात तुकाराम महाराज. आलं का लक्षामध्ये हो. तुकाराम महाराज समजणं फार अवघड आहे, फार अवघड आहे. शाळेत तर कुठे गेले नाही, पण भाषा कशी बघा, क्षरा वेगळा आणि तुका होणी निराळा. बरं तीर्थयात्रेला कुठं गेले नाही, फिरले नाही कुठं बरं का. पण हे आपले पुण्याचे शिवाजीराव सावंत आपलं भोसले पुणे विद्यापीठाचे प्रमुख आहे ना, कुलगुरू, त्यांचं वाक्य तुम्हाला सांगतो, भाषणातलं वाक्य. ते म्हणतात, गावाच्या बाहेर काही तुकोबारा गेले नाही कुठं फिरायला, पण जाताना थेट वैकुंठाला, जाताना थेट वैकुंठाला. आणि तुम्ही आपण दुनियाभर फिरून येतो, जाताना थेट हॉस्पिटलमध्ये, नाकात नळी तोंडात नळी. काय तुकोबारा बघा ना,
काय तुकोबर आहे बघा ना. थेट वैकुंठाला अलग लक्षामध्ये असं कोणी करू शकत नाही. म्हणून तर कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, ओन मानवी देह घेऊन निर्धामा गेले. तुकोबारे म्हणतात, अरे नाव घ्यायचं तर घ्या, नाहीतर न मानी तयाची तोंडे काळी, न मानी तयाची तोंड काळी, न माने तयाची तोंड काळी. भावारूढ तुका मुद्रा विठोबाची, भावारूढ तुका मुद्रा विठोबाची, न मानी तयाची तोंडे काळी, न माने तयाची तोंड काळी, न माने तयाची तोंड काळी. तुकोबारे म्हणतात, माझ्या वाङ्मयावर विठोबाचा शिक्का आहे. मेहरबानीने तुम्ही वाचा, की वाचा नाही तर नका वाचू, पण मला माहिती आहे माझ्या वाङ्मयावर विठोबाचा शिक्का आहे ना. भावारूढ तुका आणि मुद्रा विठोबाची मुद्रा आहे. लोकांना पसंत पडेल तेव्हा पसंत पडेल तेव्हा पडेल. आणि या वाङ्मयाशिवाय पर्याय नाही आहे. कलियुगामध्ये तुकाराम महाराजांपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत तुम्हाला पूर्णत्व कधीच प्राप्त होणार नाही. कारण तुका झाला असे कळस आणि भजन करा सावकार, असे तुकोबार आहे. म्हणून विल्हेवाट लावावी तुकोबारांनीच. बस पाखंड्याचं खंडन करावं तुकोबारांनीच, आव्हान करावं तुकोबारांनीच. विकेल तेथे विका, माती नाव ठेवणी बुका, हा तो निवाड्याचा ठाव, खऱ्या खोट्या निवडी भाव. अशा प्रकारचं रात्री दिवस आत बाहेर जनाबरोबर आणि मनाबरोबर 6 प्रकारचं युद्ध येते. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आणि आंतरबाह्य जग आणि मन, अशा प्रकारचं युद्ध आहे तुकोबारायचं. तेव्हा या युद्धात तुकाराम महाराज म्हणतात, सडीतोड पण बोलावं लागतं, परखड पण बोलावं लागतं, आपल्या माणसांना पण बोलावं लागतं. कारण का, आमचे शब्द म्हणजे आमचं शस्त्र आहे. आणि अशा प्रकारचे तीक्ष्ण शस्त्र आम्ही चालवतो. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात उतारे तीक्ष्ण उतारे, 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 तीक्ष्ण उतारे. हाती घेऊनी बाण फिरे म्हणा, हाती घेऊनी बाण फिरे, हाती घेऊनी बाण फिरे, हाती घेऊनी बाण फिरे. हे करणे काम, हे करणे काम, हे करणे हाती घेऊनी बाण फिरे, हाती घेऊनी बाण फिरे, हाती घेऊनी बाण फिरे, हाती घेऊनी बाण फिरे, हाती घेऊनी बाण, हाती घेऊनी गाथ्यामध्ये असे पुष्कळ तीक्ष्ण शब्द आपल्याला पाहायला मिळतील. जे शब्द आपण फक्त वाचावे पारायण करताना, कीर्तनामध्ये सुद्धा ते शब्द उच्चारण्यासारखे धजत नाही जीभ समाजासमोर मांडायला. पारायण करा, ते शब्द तुमच्या तोंडात येतील. आपला तो अधिकार नाही ते शब्द कीर्तनात मांडावं म्हणूनसाठी. अशा प्रकारचे शब्द येतील.
संत ज्यावेळेला खाली येऊन बोलतात, शिव्या देतात, खरं तर समोरच्या लोकांचा दर्जा असतो म्हणून त्यांना यावं लागतं. त्यांची उंची फार मोठी आहे, आपल्या उंचीला पाहून ते खाली येतात आणि तशा प्रकारे बोलतात. हो, संत खाली आले हा आपलाच कमीपणा आहे, त्यांचा कमीपणा नाही तो. पण संतांनी शिव्या पण दिल्या. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे. हो, आणि मग बोलत असताना समोर ज्येष्ठ पुरुष आहे, एखादा राजा आहे, राजाबद्दल भीड नाही का आपल्या घरातल्या ज्येष्ठाबद्दल भार नाही. भीड आणि भार ड नाही म्हणायचं बरं का. आपण ज्यावेळेला म्हणतो ना भीड भाड, भीड हे बरोबर आहे पण भाड नाही, र म्हणायचं. र भार, भीड भार, याच्यावर आपण शेवटी चरण चाल लावणारच आहोत. पण फक्त शब्दशः ऐकून घ्या. तुकोबाऱ्या म्हणतात नाही भीड नाही भार आणि तुका म्हणे साणा थोर, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. 7 ते 9 म्हटलं तरी फक्त 15 मिनिटच बाकी राहिले. तेवढ्यात आपल्याला समारोप करायचा असल्यामुळे एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने मुखानी नामस्मरण, हाताने टाळी वाजून भगवंताचं भजन करायचंय. पार पण लहान मुलांना वाचवण्यासाठी काय करू शकतो, अविवाहित मुलींकरता आपण काय करू शकतो आणि विवाहित स्त्रियांकरता आपण काय करू शकतो, असा महत्त्वाचा विषय. मुलांच्या हातात मोबाईल देऊन त्यांचं आयुष्य बर्बाद करू नका. ते गेम पाहून आपलं आयुष्य बर्बाद करतात. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. वाचवण्याचा प्रयत्न करा. हे षडयंत्र आहे फार मोठं. ज्या मुली विवाहित नाही, अजून विवाह व्हायची बाकी, अशा मुली, लग्न उशिरा होत असल्यामुळे मुली स्वतंत्र आहे, स्वतंत्र रूम आहे, हातात मोबाईल आहे, त्यामुळे त्या वयाकडं पाहून आणि बऱ्याच वेळेला आपल्या मुली लव जिहादच्या जाळ्यामध्ये पडतायत. तेव्हा त्यापासून सांभाळून राहायचा प्रयत्न करा. जास्त वेळ नाही सांगत नाही. आता विवाहित झालेली ज्या काही स्त्रिया आहे त्यांच्याकरता पण एक षडयंत्र आहे. पूर्वी चित्रपट होता, आता सिरियल आहे. सिरियल, या सिरियलमुळे मधल्या वेळेमध्ये या सिरियलमध्ये इतकं विषारी रसायन दाखवलं जातं, इतके प्रेम प्रकरणं दाखवलं जातं. रामायण महाभारत सोडा, पण बऱ्याचशा सिरियल अशा असतात की त्याच्यामध्ये अत्यंत विकृती, आणि त्या सिरियल पाहता 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 चांगल्या चांगल्या माणसांच्या मनामध्ये आणि विकृती निर्माण होते. महाराज, आता सध्या कोर्टामध्ये जर केसेस आहे ना, बहुतेक घटस्फोटाच्या केसेस जास्त आहे. विवाह होतात पण टिकत नाही ते. म्हणून तुमच्या सर्वांच्या पायाच्या आशीर्वादाने आम्ही अशा 35 वयाच्या गटाला, स्त्रियांना, महिलांना भजन शिकवतो. आपण बी ते प्रयत्न करा. जितक्या महिला संत वाङ्मयाच्या संपर्कात येतील, जास्तीत जास्त अभंग, ताल, स्वर, भजन, तेवढ्या महिला तरी त्या षडयंत्रातून वाचतील, असा आमचा नम्र प्रयत्न आहे. आणि म्हणून विवाहित स्त्रियांना सिरियलपासून वाचण्याकरता संत वाङ्मयाकडे येण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही. आणि म्हणून त्यांना त्या प्रकारचं वाचवलं जावं. अशा तिन्ही स्तराकरता जे 3 प्रकारचे षडयंत्र आहे, त्या तिन्ही षडयंत्रातून आपण वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून याच्यावर विजय मिळवू शकतो, असा गोड संदेश आपल्याला या सप्ताहामधून घरी न्यायचा आहे, अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि माऊलीचं भजन घेतो आणि शेवटी चाल ऐकून निवांतपणे आपण जायचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.